आपल्या हक्काचं, आरक्षण आपल्या हक्काचं, कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, एक मराठा। मराठा आरक्षण को लेकर भीड़ से एक फैमिली आई हुई है, उनसे जानेंगे कि उनकी क्या कुछ प्रक्रिया है। मनोज जरांगे पाटिल के विषय में उनकी क्या प्रक्रिया है आप देख सकते हैं कि पीछे ये फॅमिली खड़ी है। ताई काय मागणी आहे तुमची आणि कसा प्रकार तुम्ही बघतात मराठा आरक्षण? आम्ही बीडवरून चाकरवाडी गावातून आलेलो आहोत। आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी सरकारला विनंती आहे आमची। आरक्षण नाही आहे तुमच्याकडे, कसा प्रकार त्रास होतात तुमचा? त्रास म्हणजे नोकरी लागत नाही, 91% मार्क असले तरी ओबीसी वाल्याला 60%वर घेतात, आमच्या मुलांना घेत नाहीत। काय तुमची मागणी आहे? आज तुम्ही जैन पेटी रोडवर आहात उतरलेला आहे। मी सहकुटुंब सहपरिवार घेऊन मुंबईला आरक्षण घेण्यासाठी चाललो आहे। जे मनोज दादा म्हणते त्यात आमचे म्हणजे सहकुटुंब सहपरिवार सामील आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही। कसं तुम्ही आलेला आहे? स्वतःची गाडी नसते, आरक्षण सहकुटुंब सहपरिवार घेऊन जाण्यासाठी गाडी घेतली मी 2 महिन्यापूर्वी। म्हणजे मुलाचं शिक्षण महत्त्वाचं आहे मला। मुलगा आधी म्हणतो आधी आरक्षण मग शिक्षण घ्यायचं आहे, म्हणून गाडी घेतली मी स्वतः। तर इनका मानना है कि आरक्षण फिर शिक्षण, इसी विषय को लेकर काय तुमची मागणी आहे? तर या ठिकाणी तरुणाईचे बेरोजगारी फार वाढत आहे। आपण जर बघितलं तर ओपन कॅटेगरीमध्ये 100%मध्ये आम्हाला फक्त 2% जागा शिल्लक राहतात। त्यामध्ये आमच्या मराठा समाजाचा जर विचार केला तो 2011च्या जनगणनेनुसार आमची संख्या ही 6 ते 7 कोटी होती, परंतु आता 2023-24 चालू आहे। त्यामध्ये आमची संख्या ही 10 कोटीच्या वर जायला पाहिजे। त्यानुसार आम्हाला 100%मध्ये निदान 56-57% जागा राखीव राहिल्या पाहिजेत, ही आमची सर्वसाधारण पहिली मागणी आहे। आणि त्यामध्ये जर राजकीय परिस्थिती बघितली तर सर्वाधिक पुढारी हे आमच्या मराठा समाजाचे आहेत, परंतु त्यामध्ये कुणीही लक्ष देत नाही, कारण सर्वजण हिजड्याच्या पोटी जन्माला आलेले आहेत। एकही पुढारी आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही, कारण आम्ही सर्वसाधारण ग्रामीण भागातून आलेलो असतो। आणि आमच्या तरुणाईमध्ये जर बघितलं आपण, जर साधारण MBBSचा जर विचार केला तर आमच्या ओपन कॅटेगरीला ॲडमिशनसाठी 80,000 रुपये भरावे लागतात। तेच जर आपण रिझर्व कॅटेगरीचं सांगितलं तर त्यामध्ये 3,800 रुपये भरावे लागतात। हॉस्टेलचं जर बघितलं तर आम्हाला ओपन कॅटेगरीवाल्याला 1,00,000 रुपये भरावे लागतात आणि रिझर्व कॅटेगरीवाल्याला मोफत आहे। त्यातून ECBCचे कॅटेगरीवाल्याला 80,000 ते 85,000 रुपये वापस जातात, परंतु आम्हाला एकही रुपया, टोटल आम्हाला MBBSची फर्स्ट इयरची ॲडमिशनची फीस 3.5 लाख रुपये भरावी लागते आणि कॅटेगरीवाल्याला तीच फीस 3,500 रुपयामध्ये होते। ही तफावत दूर करण्यासाठी आम्ही हा लढा उभारलेला आहे आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज मुंबईमध्ये पनवेल नगरीमध्ये दाखल झालेलो आहोत आणि सर्व तरुणाई या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। सरकारने तुमची मागणी नाही मानली तर तुमच्या पुढचे कदम काय होणार? कसं असं प्रकार? आम्ही या ठिकाणी बसून राहणार आहोत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा एकही मावळा, या ठिकाणी संपूर्ण मावळे छत्रपती शिवरायांचे शपथ घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, एकही मावळा आरक्षण भेटल्याशिवाय या ठिकाणावरून जाणार नाही। जैसे कि इनका मानना है कि इन्होंने शपथ खाकर इस आंदोलन में आए हुए हैं। इनका मानना है कि जब तक आरक्षण नहीं मिलेगा तब तक इसी तरह का आंदोलन करते रहेंगे। अब देखना ये होगा कि सरकार अपना कदम क्या लेती है। वीडियो जर्नलिस्ट बाबर के साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई।